श्री संत गाडगेबाबा स्मारकाच्या कामाचं धुळे मनपा आवारात मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन। लग्नाचं आमिष दाखवून तरुणाची 3.25 लाखांची फसवणूक, नवरी दागिने घेऊन फरार। लोकजागर समतेचा यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या विशेष प्रावीण्याचा गुणगौरव सत्कार समारंभ। आणि कुंडाणे शिवारात मका पिकावर पसरला व्हायरस, दाणा परिपक्व होण्यापूर्वीच केली तोडणी। श्री संत गाडगेबाबा स्मारकाच्या कामाचं धुळे मनपा आवारात दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। याप्रसंगी मंचावर आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदम-मांडे, आमदार मंजुळा गावित, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, नगरसेवक बंटी खोपडे, नगरसेविका पूनम शिरसाट तसेच धोबी समाजाच्या नेत्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते। श्री धोबी समाज धुळे शहर व धुळे ग्रामीण, श्री संत गाडगेबाबा मठ छत्रपती संभाजीनगर मोगलाई धुळे, श्री संत गाडगेबाबा सांस्कृतिक मंडळ देवपूर धुळे, तेलुगू धोबी समाज, परदेशी धोबी समाज यांच्या वतीनं महाराष्ट्र धोबी समाज प्रदेश युवा अध्यक्ष, शिंदे शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख माजी नगरसेवक संजय वाल्हे यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात धुळे शहरात संत गाडगेबाबांचं स्मारक उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती। यासाठी सातत्याने 16 वर्षे वाल्हे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला। त्याचप्रमाणे अनेकदा आंदोलने देखील केली। अखेर या पाठपुराव्याला यश आलं। पुतळा उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्यांना प्रशासनाची मंजुरी मिळून स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला। धुळे महानगरपालिका आवारात आता 11 फूट उंचीचे संत गाडगेबाबांचे स्मारक उभारण्यात येणार आहे। या पुतळ्याच्या चबुतरा उभारणी कामावर 14 लाख रुपये खर्च मनपामार्फत केला जाणार आहे। पुतळ्याची किंमत साधारणतः 20 ते 25 लाख रुपये इतकी आहे। 6 महिन्यात हे काम पूर्ण केलं जाणार असून निधी कमी पडणार नाही। गरज वाटल्यास आमदार निधीतून पैसा उपलब्ध करून दिला जाईल, अशी आश्वासक भूमिका आमदार अनुप अग्रवाल यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली। तसेच संजय वाल्हे यांनी स्मारकासाठी केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा केली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संजय वाल्हे यांनी केलं। सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केलं। त्यांच्या स्मारकाचं आपण भूमिपूजन करणार आहोत। अतिशय चांगलं काम या ठिकाणी संजू भाऊ असेल व त्यांची टीम असेल, या सर्व कामासाठी अहोरात्र प्रयत्न केले। संजू भाऊने तर आंदोलन सुद्धा केले होते या कामांसाठी, आणि ते आज आंदोलन त्यांचं फलरूपात आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिसत आहे। आमचा सर्वांना समाज बांधवांना आज या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी 11 फूट उंचीचा आपण संत गाडगेबाबा यांचं स्मारक या ठिकाणी बसवणार आहोत। जवळपास 75 लाख रुपये चबुतरा आणि सुशोभन करण्यासाठी आपण या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करणार आहोत। याचंही टेंडर झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त जर काही निधी कमी पडली तर नक्कीच आमदार निधीतून सुद्धा त्या ठिकाणी आपण संतांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी त्या ठिकाणी देऊ। ती निधी सुद्धा कमी पडू देणार नाही। पुतळ्याची किंमत जवळपास 15-15.5 लाख रुपये, त्या काळात पुतळ्याची किंमत आज जवळपास ती 20 ते 25 लाख रुपये असेल। आणि सर्वात महत्वाचं संजू भाऊ, या स्मारकाच्या सर्व परवानग्या आहेत, काळजी करू नका, कुठं स्टे येणार नाही। 2010 साली संपूर्ण धुळे जिल्ह्यातल्या धोबी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी मागणी करण्यात आली की धुळे शहरामध्ये सर्व राष्ट्रपुरुषांचे त्या ठिकाणी पुतळे आहेत, स्मारक आहेत, परंतु या जिल्ह्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रबोधन केलं, स्वच्छता अभियान राबवले, हुंडाबळी त्या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला, गावगाव स्वच्छ केलं, रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची डोके साफ करण्याची त्या ठिकाणी ज्यांनी काम केलं, अशा प्रमाणकार
श्री संत गाडगे बाबांचं स्मारक या धुळे महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेमध्ये नाही तर आपण नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या काळामध्ये आमचे नेते बाबासाहेब राजवर्धनजी कदमबाने यांना त्या ठिकाणी काही शिष्टमंडळांनी भेटून सांगितलं की बाबा या धुळे शहरामध्ये गाडगे बाबांचं स्मारक व्हावं. व त्यावेळेस आम्ही या महानगरपालिकेचं डिझाईन बनवायचं काम त्या ठिकाणी चालू होतं आणि शासनाला प्रस्ताव देखील या महानगरपालिकेचा त्या ठिकाणी भैयासाहेब चालू होता. त्यावेळेस बाबांना सांगितलं की धुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि त्या गाडगे बाबांचं जे कार्य होतं संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी गावोगाव त्या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवलं आणि महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं कार्य देखील गाडगे बाबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी आजपर्यंत चालत आलेलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणांना हेरून त्यांना लग्नाचं खोटं आमिष दाखवून लुटणारी एक मोठी टोळी खानदेशात सक्रिय असल्याचं उघड झालंय. धुळे तालुक्यातील फागणे येथील एका तरुणाला अशाच प्रकारे लग्नाच्या जाळ्यात ओढून तब्बल 3,25,000 रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन बनावट नवरीसह मध्यस्थांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फागणे येथील रहिवासी जितेंद्र रमेश पाटील हे सेंटरिंग कामगार म्हणून काम करतात. लग्नाचं वय झाल्याने त्यांचे कुटुंबीय मुलीच्या शोधात होते. या दरम्यान त्यांची ओळख शहादा येथील ज्योती चुनीलाल निकम हिच्याशी झाली. ज्योतीने लग्नाचं आमिष दाखवून जितेंद्रकडून वेळोवेळी फोनपेद्वारे 78,000 रुपये उकळले. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी ज्योती निकम ही इतर साथीदारांसह GJ 15 AD 9974 या क्रमांकाच्या एका खासगी गाडीने फागणे येथे मुलगी दाखविण्यासाठी आली. लग्नाच्या बदल्यात 2,20,000 रुपये आणि प्रवासाचा खर्च 20,000 अशी एकूण 2,40,000 रुपयांची मागणी करण्यात आली. जितेंद्र यांनी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन ही रक्कम आरोपींच्या स्वाधीन केली. 19 तारखेला खोटे लग्न लावून दिल्यानंतर सर्वजण जेवण करून निघून गेले. मात्र 20 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजेच्या सुमारास नवरी म्हणून आलेली सरिता पवार आणि तिची सोबती रीना वळवी यांनी बाथरूमला जाण्याचं निमित्त केलं. त्यांनी बाहेरून दरवाजाची कडी लावून घरातून पलायन केलं. जाताना त्यांनी घरातील 85,000 रुपये रोख आणि 6 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर पीडित तरुणाने मध्यस्थ ज्योती निकम हिच्याशी संपर्क साधला असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच जितेंद्र पाटील यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणात ज्योती निकम, चुलीनाल निकम, सागर गवळी, सरिता पवार, रीना वळवी, अर्चना पाटील यांच्यासह अन्य 2 जणांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. सदर टोळी ही सराईत असून त्यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अनेकांना लुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय. माझ्याकडे या सर्व व्यवहाराचे व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि फोटो पुरावे म्हणून उपलब्ध आहेत, असं फिर्यादी जितेंद्र पाटील यांनी सांगितलं. धुळे तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून नागरिकांनी अशा प्रकारे लग्नाचं आमिष दाखविणाऱ्या एजंटांपासून सावध राहावं असं आवाहन पोलीस खात्यातर्फे करण्यात आलं आहे. ॲडव्होकेट राजेंद्र अशोक तळकर, फागणे गावातील एक जितेंद्र रमेश पाटील हा जो तरुण आहे याच्या लग्नासाठी खोट्या स्वरूपाचे लग्न लावून दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याची मोठ्या प्रमाणे आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्यात मुलीचं लग्न लावून 2 ते 3 तासामध्ये मुलगी व तेथील एजंट ही रक्कम घेऊन व तिथून पसार झालेले आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. या संदर्भात आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहे. या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व तेथील कर्मचारी लवकर या तक्रारीची दखल घेऊन आरोपींवर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी असे आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे. आणि समाजात अशा प्रकारचे जे फसवणूक होत आहे त्या तरुणांनी योग्य ते कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे आमिषाला बळी पडू नये अशा विवाह संदर्भात. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. देवपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथे लोकजागर समतेचा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विशेष प्रावीण्याचा गुणगौरव सत्कार समारंभ तसेच शिवजयंतीनिमित्त प्रेरणादायी व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी मनोज नगराळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट राहुल वाघ, प्राध्यापक प्रदीप इन्सुलकर व पुरोगामी प्रतिष्ठानचे संस्थापक महेंद्र शिरसाट हे उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात समता, स्वाभिमान व शिक्षणाच्या क्रांतिकारी विचारांचा उहापोह करण्यात आला. महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांची उजळणी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांच्या लोकाभिमुख आणि न्यायनिष्ठ स्वराज्याची तुलना भारतीय संविधानातील समानता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांशी करण्यात आली. ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी शिवरायांनी मनुस्मृतीच्या अन्यायकारक प्रथांना छेद देत सर्व समाज घटकांना सन्मान दिल्याचं प्रतिपादन केलं. प्राध्यापक प्रदीप इन्सुलकर यांनी मोहिमांदरम्यान रयतेच्या पिकांचं संरक्षण करणाऱ्या शिवरायांच्या आदेशांचं उदाहरण देत त्यांच्या लोककल्याणकारी दृष्टिकोनावर प्रकाश टाकला. पुरोगामी प्रतिष्ठानचे महेंद्र शिरसाट यांनी शिवराज्यातील सामाजिक समता, स्त्री सन्मान आणि प्रजेच्या कल्याणकारी धोरणांवर भाष्य केलं. अध्यक्षीय मनोगतात मनोज नगराळे यांनी शिवरायांच्या आदर्शांचं आचरण आणि संविधानिक मूल्यांचं जतन हीच खरी शिवजयंती असल्याचं नमूद केलं. याप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व जगण्याचा मार्ग संविधान उद्देशिका पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्रावीण्य कल्पेश गुलाब वानखेडे, महाराष्ट्र सुरक्षा दल भरती निवड प्रक्रियेत निवड झालेला पवन अर्जुन बेडसे, राज्यस्तरीय संशोधन संमेलनात हवा प्रदूषण विषयावर प्रथम क्रमांक प्राप्त प्रशांत मधुकर खरे, धुळे मनपाच्या वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त नयन निवृत्ती अहिरे, राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त योगेश माणिक कुवर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय पिंपळे यांनी केलं. प्रास्ताविक नयन अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत खरे यांनी केलं. आयोजनात सुमित अहिरे, रोशन सोनवणे, अभिषेक मासुळे, सूरज साळवे यांचं विशेष योगदान होतं. जय जिजाऊ, जय शिवराय. मी प्रशांत मधुकर खरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह देवपूर धुळे येथील विद्यार्थी. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 म्हणजेच कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह देवपूर धुळे येथील शासकीय सेवेत नोकरीस लागलेल्या तसेच विविध स्पर्धा व खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी मित्रांचा लोकजागर समितीच्या वतीने आयोजित गुणगौरव सत्कार समारंभ आणि व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लोकजागर समितीच्या वतीने आदरणीय मनोजदादा नगराळे सर आणि प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ॲडव्होकेट राहुलजी वाघ सर तसेच प्राध्यापक प्रदीपजी इन्सुलकर सर आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्रजी शिरसाट सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. या वसतिगृहामध्ये महामानवांची जयंती, स्मृती दिवस आणि दिनविशेषांचे औचित्य साधून महामानवास दिलेल्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. याचे आम्ही महत्त्व नक्कीच जाणतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक विश्वास वाढेल असा आमचा विश्वास आहे. याचे महत्त्व लक्षात घेत विविध विषयांवर चर्चासत्रे, व्याख्याने, प्रबोधनपर कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबविले जातात. तसेच 8 ते 15 दिवसातून एक दिवस ज्वलंत आणि सामाजिक विषयांवरती अभ्यास वर्ग किंवा गट चर्चा लोकजागर समितीच्या वतीने घेतले जातात. अभ्यास वर्गात आणि गट चर्चेत संविधानिक मूल्यांवर विशेषतः लक्ष केंद्रित केले जाते. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून संविधानिक मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आम्ही करत असतो. समता, बंधुता, न्याय ही केवळ पुस्तकांची संकल्पना नसून तर त्या विद्यार्थ्यांच्या आचरणात कशी उतरतील हा देखील प्रयत्न ह्या आमच्या वसतिगृहामध्ये लोकजागर समितीच्या वतीने केला जातो. एवढंच नव्हे, या वसतिगृहातून विद्यार्थी बाहेर पडत असताना समाजामध्ये त्याच्या कर्तृत्वातून नेतृत्व कसं बाहेर पडेल हा देखील प्रयत्न या ठिकाणी लोकजागर समितीच्या वतीने आणि वसतिगृहामध्ये केला जातो. ही संकल्पना अशीच पुढे अविरतपणे चालत राहू एवढाच मात्र मी आशावाद बाळगतो आणि ते थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात शेतातील मका पिकावर व्हायरस पसरला. मक्याच्या कणसातील दाणे परिपक्व होण्यापूर्वीच पाने पिवळी पडू लागली. यामुळे उत्पन्न न येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती. भीतीपोटी शेतकऱ्यांकडून ओल्या मकाची तोडणी करण्यात आली. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांचे असे चुकीचे निर्णय त्यांच्याच नुकसानीला कारणीभूत ठरतील.
सतीश पाटील. आमच्या कुंडाणे शिवारात गेल्या 2-3 वर्षापासून मका पिकावर अशा प्रकारचा रोग येतो आहे. हा कुठला रोग एका वायरचे ते पण शेतकऱ्यांना कळत नाही आहे आणि हा रोग नेमकं मक्याला कंस लागल्यानंतर येतो, म्हणून शेतकऱ्यांना समजत नाही नेमकं काय करावे. तर असा सुकला जात आहे सगळा मक्की, म्हणून तो मक्की मला चाऱ्यासाठी व्यापाऱ्याला द्यावा लागला आणि माझं नातून पूर्णपणे नुकसान झालं आहे. कारण की हा जर जास्त दिवस राहिला असता तर सगळा सुकून गेला असता, तो चाऱ्यामध्ये सुद्धा उपयोगी पडला नसता. म्हणून मी कृषी विभागाला विनंती करतो की आमच्या परिसरातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कृषी विभागाने करावे, ही कृषी विभागाला नम्र विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.